रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार आहे पतधोरण आढावा। नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या धोरण आढावा बैठकीचा निर्णय आज होईल। पुन्हा एकदा 0.5% रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता आहे। महागाईचा दर सातत्याने घसरत असल्यामुळे रेपो रेटमध्ये पुन्हा कपात होणार का असा प्रश्न होता। फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर 3.61% घसरला होता। या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याशी चर्चा करूया। अभिषेक, आज एकंदरीत या आढावा बैठकीमध्ये पुन्हा एकदा कशा पद्धतीचे निर्णय येतील? म्हणजे रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता प्रत्यक्षामध्ये उतरणं शक्य आहे का? नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर या अगोदरच्या बैठकीमध्ये देखील आपण पाहिलं आहे की रेपो रेट हा कुठेतरी 25 बेसिस पॉईंटनं कमी केल्याचं दिसलं होतं। एकूणच जे नवे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा यांच्याकडनं कुठेतरी ग्रोथ ओरिएंटेड पतधोरण जे असावं अशा प्रकारच्या एकूणच वाटचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूण ग्रोथच्या दृष्टिकोनातूनच निर्णय जो आहे तो आपल्याला मागील बैठकीमध्ये देखील होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी रेपो रेट देखील कमी करण्यात आलेला होता। यंदा देखील तशाच प्रकारचा स्टान्स जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर 0.25% रेपो रेटमध्ये कपात जी आहे ती पाहायला मिळू शकते। कदाचित त्यापेक्षा जास्त देखील अंदाज जो आहे तो काही अर्थविश्लेषक यांच्याकडनं देखील लावला जातो आहे। दुसरीकडे पाहायचं तर काही परिणाम जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं आयात कर जो लादला गेलेला आहे त्याचे होतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात संजय मल्होत्रा हे काय भाष्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे चीनवर देखील 104% हा आयात कर लावला आहे आणि अशा वेळी आशियाई देशात अनेक घडामोडी आपल्याला होताना पाहायला मिळू शकतात। सकाळी जर का पाहायचं तर अनेक आशियाई बाजारपेठा ज्या आहेत भांडवली बाजार जे आहेत त्या आपल्याला घसरल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे अशा वेळी एकूणच काय कॉमेंट्री ही संजय मल्होत्रा यांच्याकडनं या संदर्भात येते आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। महागाई जर का पाहायची तर या संदर्भामध्ये अपडेट अर्थातच आपण घेतच राहू। क्षणभर तुम्हाला थांबवते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।